मालवणमधील पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केलं। स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। दुसरीकडे महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजपने देखील राज्यभरामध्ये प्रत्युत्तर आंदोलन केलं। मात्र या आंदोलनाच्या राजकारणामध्ये पुतळा दुर्घटनेशी संबंधित मूळ प्रश्न बाजूला पडतोय का, असा सवाल महाराष्ट्राची जनता विचारू लागलेली आहे। महाराष्ट्र कधी शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? महाराष्ट्रद्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका। त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे। एरवी रविवारी फारशी वर्दळ नसणाऱ्या मुंबईतल्या हुतात्मा चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली। छत्रपती शिवाजी महाराज के निमित्त होतं मालवणमधील महाराजांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन। पोलिसांनी परवानगी दिली नसतानाही महाविकास आघाडी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढण्यावर ठाम होती। शरद पवार आले, उद्धव ठाकरेही पोहोचले, नाना पटोलेही उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज के आणि तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत गेटवेच्या दिशेने मोर्चाला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे आणि भ्रष्ट लिप्त झालेल्या या गलिच्छ सरकार ज्यातले मंत्री ना हा शुभ संकेत वाटतो, अशा गलिच्छ सरकारचा मी जाहीर निषेध करते। जोपर्यंत मालवणच्या घटनेबद्दल कोणीतरी जबाबदारी स्वीकारत नाही आणि त्याला शासन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद केलेला गेटवेचा परिसर मवियाच्या कार्यकर्त्यांनी गजबजून गेला। महायुतीला गेट आउट ऑफ इंडिया करण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी गेटवे ऑफ इंडियाला साक्षी ठेवून बोलून दाखवला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 वर्षांपूर्वीचा इतिहास वाचून दाखवत ठाकरेंना उत्तर दिलंय। आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्रद्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका। म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे। त्यांना गेट आउट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः पंतप्रधानांनी माफी मागितल्यानंतर आंदोलन कशासाठी, असा प्रश्न भाजपने मवियाला विचारला। आणि या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि फडणवीसांनी आरोप प्रत्यारोपाची गाडी मध्य प्रदेश आणि कर्नाटकाला का वळवली हे तुम्हीच ऐका। माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? गेटवे ऑफ इंडियावर भाषण झाल्यानंतर मविया नेत्यांनी मोर्चाच्या शीर्षकाप्रमाणे सरकारच्या फोटोला जोडे मारण्याचे सोपस्कार पूर्ण केले।
महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही वेगवेगळ्या शहरात रस्त्यावर उतरली. सरकारने बसवलेला नाहीये. त्या रायगडावरती समस्त शिवभक्तांनी नगरीमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली, शिवभक्तांची क्षमा मागितली, ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोचली त्यांची क्षमा मागितली, नतमस्तक होऊन माफी मागितली. तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही मोठी दुर्दैवी घटना. यासाठी नेमकं कोण जबाबदार, नेमकी कुणाची चूक, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतली, हे महत्त्वाचे प्रश्न पुतळा दुर्घटनेवरून सुरू झालेल्या राजकारणात दबले तर गेले नाहीत ना. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.